परभणी जिल्ह्यातील जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी साहेबाला आम्ही एक निवेदन दिलं, कारण की परभणीमध्ये व परभणी जिल्ह्यामध्ये देवस्थान जमिनीची खबरस्तान, मस्जिद, ईदगाह, त्याचे दर्गा, आशुरखाने, चिलावे हा जमिनीची भूखंड माफियांनी, भूमाफियांनी इले वाट लावून टाकली। आज देवस्थानाला जमीन 1 एकर शिल्लक नाही। अशा मोठ्या प्रमाणात देवस्थानाची जमीन लोकांनी हडप केली बेकायदेशीर। लोकांनी बेकायदेशीर सातबारावर नाव लावले, बेकायदेशीर रजिस्ट्री केली व बेकायदेशीर फेरफार घेतले, बेकायदेशीर येणे केले आणि बेकायदेशीर फ्लॅटिंग चालू केली। या हिशोबाने पाथरीमध्ये इस्माईल शाह कादरी साहेब यांची 515 एकर जमीन आहे, याची पण इले वाट लावली। अशा परभणी जिल्ह्यामध्ये व जिंतूर जिल्ह्यामध्ये ज्या जमिनी शासनाने ताब्यामध्ये घेतले आणि भूखंड माफियांनी, ते तात्काळ रिकामे करावा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। SIT मार्फत ज्या खालसी झालेल्या बेकायदेशीर जमिनी हडप केले आणि औकाफ बोर्डच्या निर्बाणीनं जमिनी लोकांनी हडप केले, तसेच पंचखी शिवसाहेब हे सुद्धा कुठलीच कारवाई करत नाही। हे बसल्या बसल्या जे तर मुंबईला बसतात, तिथून शेळ्या राखीतात। अशा परिस्थितीत औकाफ बोर्ड अधिकाऱ्यावर कुठलाही नियंत्रण नाही व महसूल अधिकाऱ्यावर कलेक्टर साहेबांचं नियंत्रण नाही। महसूलचे कलेक्टर साहेब, महसूलचे लोकांच्या निर्बाणीनं हे जमीन पूर्ण हडप करण्यात आली आणि संगमत करून ह्याच्यासाठी आम्ही 13 तारखेला तहरीक-ए-नाम फाउंडेशनच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येणार आहे। परभणी जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी कार्यालयासमोर याची औकाफ बोर्डच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावा आणि ज्या जमिनी बेकायदेशीर हडप केले त्यांच्यावर SIT मार्फत गुन्हे दाखल करावा आणि आपण जायमोक्यावर जाऊन पंचनामे करावा आणि देवस्थान, मस्जिद, खबरस्तान, दर्गा, चिलावे, आशुरखाने आणि ईदगाह यांना न्याय द्यावा, ही आमची शासनाला कडकडीची विनंती आहे। आणि तसेच औकाफ बोर्डला कोट्यवधी रुपयाचा व्यवहार असताना औकाफ बोर्डला इथे जागा नाही, हा मस्जिदीची जागा आहे। मस्जिदीच्या जागेमध्ये औकाफ बोर्ड राहतात, औकाफ बोर्डचा ऑफिस आहे। कारण की एक दुर्दैवी घटना आहे की, कारण की दुःखाची गोष्ट आहे, औकाफ बोर्डला ऑफिस नाही, तर औकाफ बोर्डचा एक चांगला ऑफिस द्यावा, ही आमची शासनाला कडकडीची विनंती।